नमस्कार मैत्रिणींनो, नम्रता क्रिएशनला तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अगदी छोटीशी आणि सुंदर रांगोळी शिकवणार आहे. चला तर मग आपण रांगोळीसाठी लागणारे साहित्य पाहूया. रांगोळीसाठी लागणारे साहित्य: तुंगूस, कात्री, रंगीत मोती 6 नंबरचे, पांढरे मोती 6 नंबरचे, सुई. चला तर मग आपण रांगोळी बनवायला सुरुवात करूया. अगदी छोटीशी, सुंदर आणि सोपी अशी रांगोळी आहे. सगळ्यात पहिले आपल्याला सुईमध्ये धागा ओवून घ्यायचा आहे. मी धागा ओवून घेतलेला आहे आणि धाग्याला असे गाठ पाडून घेतलेली आहे. हे पहा, अशी गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला धाग्यामध्ये 18 पांढरे मणी ओवून घ्यायचे आहे. आता मी 18 पांढरे मोती ओवून घेते. हे पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. हे पहा, असे आपण धाग्यामध्ये 18 मोती ओवून घेतलेले आहे. ते कसे, आता आपण ते परत एकदा मोजून घेऊ. 2 2 4 2 6 2 8 2 10 2 12 2 14 2 16 2 18. 18 मोती ओवल्यानंतर आपल्याला हा जो पांढरा मोती ओवला आहे आपण, हा पांढरा मोती ओवलेला आहे. कोणी इथे धाग्याला गाठ पाडतो आणि गोल तयार करतो, तर मी डायरेक्ट मोत्यात सुई ओवून गोल करते. हे पहा, हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे. हा आपला इथे गोल तयार झालेला आहे. आता आपण काय करायचं, आपला गोल पक्का होण्याकरता पुढच्या सगळ्या मोत्यातून आपण सुई परत एकदा अशी बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपला हा मोत्याचा गोल चांगला पक्का तयार होतो. हे पहा, सगळ्या मोत्यांमधनं मी सुई एकदा परत बाहेर काढून घेतलेली आहे. तीन 4 मोत्यातून सुद्धा आपण सुई एकदम बाहेर काढू शकतो. हे पहा, अशी आपण सुई आता प्रत्येक मोत्यातून बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता इथे आपला हा मोत्याचा गोल तयार झाला आहे. पहा, हा आपला गोल तयार झाला आहे. आता काय करायचं मैत्रिणींनो, आपल्याला इथे एक रंगीत मोती घालायचा. हे पहा, एक रंगीत मोती. तुम्ही कुठलाही कलर घेऊ शकता. कुठल्याही कलरमध्ये तुम्ही ही रांगोळी बनवू शकता. एक रंगीत मोती घेतला. आता 2 पांढरे मोती घेणार आहे. हे पहा, 2 पांढरे मोती, परत 2 रंगीत मोती, दोन रंगीत मोती, एक पांढरा, एक रंगीत, 2 पांढरे, 2 रंगीत, परत 2 पांढरे, आणि एक रंगीत. असे आपल्याला 8 मोती ओवून घ्यायचे. पहा, 8 मोती ओवून घ्यायचे. एक रंगीत,
2 पांढरे, 2 रंगीत, 2 पांढरे आणि 1 रंगीत. तर आता आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून आता आपली सुई अशी बाहेर येणार आहे. हे पहा, अशी आपली सुई बाहेर आली. हा असा आपला मोत्याचा इथे एक गोल तयार झाला. आता त्याच्या पुढच्या मोत्यातून लगेच आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हा जो पुढचा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेणार. हे पहा, अशी सुई काढून घेतली. आता आपल्याला धाग्यामध्ये 1 रंगीत, 2 पांढरे, 2 पांढरे, 2 रंगीत असे 5 मोती होऊन घेणार आहे आपण आता धाग्यामध्ये. हे पहा, 1 रंगीत, 2 पांढरे, 2 रंगीत असे आपण आता धाग्यामध्ये 5 मोती ओवून घेतलेले आहे. हे 5 मोती ओवल्यानंतर हे पहा, हे 5 मोती ओवून घेतलेले, 1 रंगीत, 2 पांढरे, 2 रंगीत. आता आपल्याला हे 2 पांढरे मोती आणि हा त्याच्यावरचा 1 रंगीत मोती, ह्या 3 मोत्यातून सुई करायची. 1, 2 आणि 3. ह्या 3 मोत्यातून आपल्याला सुई आता अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची. पहा, 1, 2 आणि 3 अशी आपली सुई बाहेर निघालेली आहे. आणि ज्या मोत्यातून सुई घातली त्याच्यातून आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातून अशा 2 मोत्यातून सुई आपण परत बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, आता परत आपल्याला 1 रंगीत, 2 पांढरे, 1 रंगीत, 2 पांढरे आणि 2 रंगीत असे 5 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 5 मोती ओवल्यानंतर परत आपल्याला 1, 2, 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. 1, 2, 3. हे पहा, आता मी ह्या 3ही मोत्यातून सुई बाहेर काढते. पहा, ही अशी आपली सुई वरती आलेली आहे. आणि धागा दरवेळेस ओढायचा आहे. आता ज्या मोत्यातून आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली म्हणून त्याच्यातून एकदा आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून एकदा अशी आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. परत आपल्याला धाग्यामध्ये 1 रंगीत, 2 पांढरे आणि 2 रंगीत असे 5 मोती ओवून घ्यायचे आहे. 1 आणि 2 हे 2 मोती असे 5 मोत्यानंतर परत 1, 2, 3 ह्या 3 मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. रांगोळी एकदम सोपी आहे. आता परत ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपण सुई बाहेर काढून त्याच्या शेजारच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. असे आपल्याला एकूण किती गोल करायचे? 18 गोल करायचे आपल्याला. आता परत मी 1 रंगीत मोती, 2 पांढरे मोती आणि 2 रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेते आहे. मैत्रिणींनो, हे फूल अगदी साधे आणि सोपे आहे, तुम्ही सहज करू शकाल. हे पहा, हे 5 मोती ओवून घेतलेले आहे आणि 1, 2, 3 ह्या 3 मोत्यातून आपल्याला सुई परत अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे. अशी आणि परत ज्या मोत्यातून आपली सुई बाहेर निघाली त्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता परत 1 रंगीत, 2 पांढरे,
एक रंगीत, 2 पांढरे आणि 2 रंगीत असे परत धाग्यामध्ये आपण 5 मोती ओवून घेतलेले आहे पहा. एक रंगीत, 2 पांढरे, 2 रंगीत असे आपण 5 मोती ओवून घेतले आहे. परत 1 2 3 ह्या 3 मोत्यातून आपली सुई वरच्या दिशेने अशी बाहेर निघणार आहे. ही अशी आपली सुई परत वरती निघालेली आहे. आणि आपण आता ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली, ह्याच्यातून सुई बाहेर काढली की त्याच्यातून आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातून परत सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. परत आपल्याला धाग्यामध्ये एक रंगीत, 2 पांढरे आणि 2 रंगीत असे 5 मोती परत आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे पहा. 5 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपल्याला 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. 1 2 3 हे पहा अशी सुई आपण बाहेर वरच्या दिशेने काढून घेतलेली आहे. आणि परत ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुद्धा आपण सुई अशी बाहेर काढून घेणार आहे. परत आपण एक रंगीत मोती, 2 पांढरे मोती, 1 2 आणि परत 2 रंगीत मोती असे 5 मोती ओवून घेतलेले आहे. आणि परत आपण ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. 1 2 आणि 3. परत ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई बाहेर काढून आपण त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. परत आपल्याला धाग्यामध्ये एक रंगीत, 2 पांढरे, 2 पांढरे आणि 2 रंगीत असे आपल्याला 5 मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे असे 5 मोती ओवून घेतल्यानंतर परत ह्या 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेणार आहे. हे पहा अशी आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत ज्या मोत्यातून सुई घातली आपण त्याच्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. परत आपल्याला एक रंगीत, 2 पांढरे, 2 पांढरे आणि 2 रंगीत मोती घालायचे आहे. 5 मोती घातलेले आपण धाग्यामध्ये. हे पहा. आणि परत ह्या 3 मोत्यातून आपली सुई बाहेर येणार आहे. 1 2 आणि 3 हे 2 पांढरे आणि हा एक वरचा रंगीत अशी आपली सुई बाहेर येणार आहे. हे पहा. आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातून सुई परत काढायची आहे. त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. तुम्ही आता पुढचं हे पहा. इथे परत एक रंगीत मोती, 2 पांढरे मोती, 2 रंगीत मोती घेऊन ह्या मोत्यातून सुई घेऊन तुम्ही इथपर्यंत करा. मी तुम्हाला पुढचे सांगते. हे पहा, आता आपण इथपर्यंत आलेलो आहे. इथपर्यंत माझी ही रांगोळी तयार झालेली आहे. आता मी परत धाग्यामध्ये एक रंगीत, 2 पांढरे, हे पहा हे 2 पांढरे मोती आणि 2 रंगीत मोती असा इथे मी एक गोल तयार करते आहे. पहा, हा आपला 5 मोत्यांचा इथे आणखीन एक गोल तयार झालेला आहे. परत आपण ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर, 3 पांढऱ्या 2 पांढऱ्या आणि 1 रंगीत ह्या मोत्यातून सुई अशी आपण बाहेर काढून घेतलेली आहे वरच्या दिशेने. हे पहा, अशी आपली सुई इथे बाहेर आलेली आहे.
आता आपल्याला काय करायचं मैत्रिणींनो, त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई काढायची आहे. त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता लक्ष द्या हां, मी आता काय करते. आता मी हा एक पांढरा मोती ज्याच्यातून सुई आपण बाहेर काढतो तो एक मोती, त्याच्या शेजारचा एक पांढरा मोती, हे पहा हा पांढरा मोती, ह्याच्यातून मी सुई बाहेर काढली. आणि आता आपल्याला 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. एक हा रंगीत एक मोती, हा एक पांढरा मोती, हा एक पांढरा मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली. आता आपल्याला फक्त 2 मोती धाग्यात ओवायचे, रंगीत 2 रंगीत मोती मी धाग्यात ओवून घेणार आहे. हे पहा असे आपण 2 रंगीत मोती ओवून घेतलेले आहे. आणि परत आपल्याला ह्या 2 मोत्यातून, हे 2 पांढरे मोती आणि हा एक मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. आता पहिल्यांदा आपण काय केलं, 1 रंगीत, 2 पांढरे, 2 रंगीत, 2 पांढरे आणि 1 रंगीत असे 8 मोती घातले. नंतर आपण 5 मोती घातले, 1 रंगीत, 2 पांढरे, 2 रंगीत, शेजारच्या तिघी मोत्यातून आपण सुई बाहेर काढली आतापर्यंत. आणि आता आपल्याला शेवटी काय केलं, आपण 1 आणि 2 ह्या 2 पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढल्यानंतर आपण ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढली. आणि त्याच्यानंतर आपण आता 2 रंगीत मोती ओवून घेतलेले. हे पहा असे आपण ही सुई बाहेर काढलेली आहे. हा असा आपला रांगोळीचा आकार तयार झालेला आहे. आता इथपर्यंत सुई आल्यानंतर आपण परत इथून सुई बाहेर काढू, परत ह्या मोत्यातून बाहेर काढू. पहा हा मोती काढला पांढरा, हा आपला इथे रांगोळीचा आकार तयार झाला. परत आपण ह्या रंगीत मोत्यातून, ह्या पांढऱ्या मोत्यातून, ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता आपण काय केलं, इथे सुई काढली. आता आपल्याला इथे सुई घेऊन ह्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे. ह्या 2 मोत्यातून सुई काढल्यानंतर आपण इथे आता गाठ पाडून घेणार आहे. पहा इथे आता गाठ कशी पाडायची, ह्या इथे हा धागा आहे 2 मोत्यांमधला, ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढल्यानंतर ह्या गोलातून, धाग्याच्या गोलातून परत सुई इकडे बाहेर काढायची अशी आणि इथे असं धागा ओढून घ्यायचा. इथे गाठ तयार, इथे गाठ पाडून घेतलेली आहे. हे असे आपले फुलं तयार झालेले रांगोळी करता. अशी आपण रांगोळी करू शकतो. हे पहा, तुम्ही देवाजवळ ठेवायला सुद्धा हे एक रांगोळीचं फूल ठेवू शकता किंवा असे सुद्धा ठेवू शकता. आणि इथे आपण असं अर्धं फूल जॉईन करू शकतो. हे अशी आपली रांगोळी तयार झाली. हे पहा.